आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो ना तेव्हाच लग्न करायला हवं. कुठे अगदी देवळात जाऊन सुद्धा चाललं असतं. त्याने काय झालं असतं? म्हणजे जयला हे सगळं करायला वेळच मिळाला नसता. हे मॅरेज सर्टिफिकेट, हे प्रॉपर्टी पेपर्स, काही घडलंच नसतं. पण मला एक कळत नाही शमिका, तुझ्या डॅडने रियाच्या नावावर काहीच कसं ठेवलं नाही? म्हणजे एवढ्या इस्टेटी मधला एखादा बंगला, एखादा अपार्टमेंट सुद्धा मॉमच्या नावावरही नाही. असं का? मी कधी विचारच नाही केला. म्हणजे माझे डॅड गेले तेव्हा मी खूप लहान होते. मम्मा आणि डॅडचं रिलेशन कसं आहे हे समजण्याच्या वयाची नव्हते मी तेव्हा. आणि असंही डॅड गेल्यानंतर मम्माने खूप छान वाढवलं आम्हाला. त्यामुळे मम्मा आणि डॅडचं कुठे बिनसलं होतं का मला खरंच नाही माहिती. नको एवढा विचार करूस. तूच म्हणाली होतीस ना मला या सगळ्यापासून लांब जायचंय, शांती हवी. मग परत जय, ती विल, मॅरेज सर्टिफिकेट, परत सगळं. आता हे सगळं विसर, सगळ्यांना गुड नाईट कर आणि शांतच हो. ओके? झाली का आंघोळ? चल चहा देते. अजी, तसं पाहिलं तर आम्ही कोण कुठले, पण काल रात्रीच्या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला इथे ठेवून घेतलात. ते कपडे दिलेत आणि एवढं सगळं करतायत. काय म्हणायचं याला? याला माणुसकी म्हणतात. नमस्कार. नमस्कार. काय रात्री झोप वगैरे लागली ना व्यवस्थित? हो, काहीच प्रॉब्लेम नाही. आजोबा, माझ्याबरोबर जी मुलगी होती तिला पाहिलं का तुम्ही? नाही बुवा. अरे मी आता देवळातून आलोय. हो, हा घे प्रसाद घे. मी जरा तिला बघून येतो. हा, आलोच. बर. जे तुझं कसं झालंय माहितीये का? स्पोर्ट्स कार हातात आहे पण सारी बैलगाडी पण ओव्हरटेक करता येत नाही. मी काय म्हणते, हे इथे असं बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुला असं नाही वाटत तिकडून शमीला इथे घेऊन यावं? काय? मी जायचं त्या शमिकाला पंचमेश्वर? मी काय करायचं, काय नाही करायचं हे तू मला सांगायचं नाही. अभि, अरे इकडे ये ना. हे पाहिलंस? किती छान आहे ना सगळं. अगं तू सांगून नाही जायचंस का? मला किती टेन्शन आलं होतं माहितीये तुला? अरे आय एम सॉरी. तू झोपला होतास ना म्हणून मी बाहेर आले आणि हे सगळं दिसलं. खरंच मला खूप आवडलं. काय चाललंय? काय फेकाफेक चाललीये? नशीब मॅगझिन फेकतोय. असंच तर रिपोर्टरला उचलून फेकायला पाहिजे होतं. कुठला रिपोर्टर? काय बोलतोयस तू? तोच तो आपल्या घरी आला होता. प्रेसचा अपमान केला म्हणून माझ्या विरुद्ध केस केली आहे त्याने. जय, प्रॉब्लेम्स तुझ्याकडे येत नाही, तू प्रॉब्लेम्सना इन्व्हाइट करतोस. त्या रिपोर्टरला मी सोडणार नाही.